पहिल्याच पावसामध्ये पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज सिस्टीम आपल्याला गणताना दिसते। खरं तर हा पुण्याचा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचा अवकाळी पाऊस आहे आणि याच अवकाळी पावसामध्ये जर का पुण्याचं हे चित्र असेल, मी सध्या पुण्याच्या स्मार्ट सिटी मध्ये उभी आहे आणि ही स्मार्ट सिटी सध्या पाण्यात आहे। आपण पाहू शकता गुडघ्या इतकं पाणी या स्मार्ट सिटी मध्ये आहे। लोकांना वाट काढणं या पाण्यामधनं मुश्किल होतंय। जर का पहिल्याच पावसामध्ये पुण्याचं हे चित्र असेल तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रशासन काय तयारी करणार आहे, महानगरपालिका काय तयारी करणार आहे आणि या सगळ्या हे जे चित्र आपण पाहतोय याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत हा मोठा प्रश्न आहे। एक तर ट्रॅफिकची समस्या पुण्यामध्ये काही जुनी नाहीये, पण जर का पावसाळ्यामध्ये असं काही चित्र असेल आणि गुडघ्या इतकं पाण्यामध्ये लोकांना वाट काढावी लागत असेल तर प्रशासन का झोपतं प्रत्येक वेळी हे कळत नाही। जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा प्रशासन हेच प्रशासन आघाडीवरती असतं, मात्र जेव्हा असं काहीतरी नियोजन खणतं तेव्हा हे प्रशासन झोपेत असतं। खरं तर लोकांना गुडघ्या इतक्या पाण्यातून वाट काढावी लागते। आपण जर का पाहिलं तर माझ्या गुडघ्या इतकं पाणी पुण्याच्या रस्त्यावरती साचलेलं पाहायला मिळते आणि हीच आहे ती स्मार्ट सिटी, ज्या स्मार्ट सिटीच्या नावाने यांनी बोंबा मारल्या आणि खरं तर ही स्मार्ट सिटी हे पुणे सध्या पाण्यामध्ये गेलेलं पाहायला मिळते। खरं तर एप्रिल महिन्यातला हा सुरुवातीचाच पाऊस आहे आणि पहिल्याच पावसामध्ये, सुरुवातीच्या पावसामध्ये, अवकाळी पावसामध्ये जर का हे चित्र असेल, गुडघ्या इतक्या पाण्यातून लोकांना वाट काढत जावी लागत असेल तर लोक का टॅक्स पे करतात आणि महानगरपालिका नेमकं कोणत्या गोष्टीसाठी आपल्याकडनं पैसा घेते ही सगळ्यात मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। आपण पाहिलं तर फुटपाथ आणि रोड याच्यातला फरक सुद्धा कळत नाहीये, त्याच्यामुळे अपघाताची सुद्धा शक्यता वाढलेली आहे आणि यामुळे गुडघ्या इतक्या पाण्यातून लोकांना वाट काढत जाते। म्हणजे गाड्यांचं तर नुकसान यामध्ये होणारच आहे, पण हे पाणी ओसरल्यानंतर जो काही कचरा आहे तो रस्त्यावरती राहणार आहे। ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तर नुकसान होतच आहे, पण सोबत स्मार्ट सिटी ज्याला आपण म्हणतो, ज्याला मेट्रो सिटी आपण म्हणतो, ज्या पुण्याच्या रस्त्यावरती मेट्रो धावते तिथं जर का गुडघ्या इतकं पाणी साचत असेल तर आपण स्मार्ट सिटी म्हणायला नाही पाहिजे। खरं तर सध्या हीच स्मार्ट सिटी पाण्यामध्ये गेलेली आहे। माझ्या पाठीमागं आपण पाहिलं तर लोकांना गाडी त्या पाण्यामधून काढणं सुद्धा मुश्किल होतं, एवढा पाऊस पडतोय आणि एवढं पाणी साचलेलं आहे। खरं तर हवामान खात्याने पहिलंच या पावसाची जे काय अपडेट आहे ते देऊन सुद्धा महानगरपालिकेनं या पावसाचं नियोजन का केलं नाही, या महानगरपालिकेची ही ड्रेनेज सिस्टम प्रत्येक वेळी का घडते, हे सगळे प्रश्न सध्या चव्हाट्यावर आलेले आहेत आणि या पाण्यामध्ये पुणेकर नाही तर सध्या महानगरपालिकेच्या प्रशासनाची उपाययोजना असेल, कारभार असेल तो वाहून जाताना दिसतोय। खरं तर गुडघ्या इतक्या पाण्यातून पुणेकर सध्या वाट काढून चालतायत आणि हा प्रश्न कधी सुटणार आणि महानगरपालिका यावरती काय नियोजन करणार, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पुणेकरांनी नेमकं वाट कशी काढायची आणि फुटपाथ आणि हा रस्ता याच्यामधलं अंतर कसं ओळखायचं हा एक मोठा प्रश्न आहे। आपण पाहिलं तर पाणीच पाणी सगळीकडे आहे, लोकांना वाट काढणं मुश्किल होतंय। गेले 3 दिवस झालं पुण्यामध्ये हा पाऊस सुरू आहे, हा अवकाळी पाऊस सुरू आहे आणि परवा दिवशी जर का आपण पाहिलं तर यामध्ये गारपीट सुद्धा झालेली होती। तर या पाण्यामधनं कसं आपण वाट काढायची आणि प्रशासनाचं हेच वाट्यावर आलेला कारभार नेमकं पुणेकरांनी का सहन करायचा हा मोठा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह मी प्रिया मोरे, LS मराठी, पुणे।